इनहेरिटन्स इन पायथन ही गोष्ट बघू आज आपण. बेसिकली याची काय गरज पडते आणि क्लास अँड ऑब्जेक्ट आपण बघितला होता. त्याने तर काम होतच, एक मॉड्युलर प्रोग्रामिंग होत आहे. मग इनहेरिटन्सची काय गरज पडते? जसं क्लास ऑब्जेक्ट बसताना एक गोष्ट आपण लक्षात आलं असेल की कुठल्याही क्लासचा व्हेरिएबल आपण दुसऱ्या क्लासमध्ये युज नाही करू शकत. बट कधी कधी होतं काय, काही गोष्टी अशा असतात ना, ते आपल्याला रियूज करण्यासारखे असतात. अननेसेसरी का होतं? जर एखाद्या क्लासमध्ये आपण एखादा फंक्शन बनवून ठेवलेला आहे, ठीक आहे, जसं आपल्याकडे एखादा क्लास आहे, ते क्लास सपोज कॅल्क्युलेशनच्या रिलेटेड असेल, ठीक आहे, आणि याच्यात एखादं फंक्शन असेल, म्हणजे फंक्शन डेफ टी टी नावाचं. आता हा फंक्शन बनलेला असेल मे बी 100 लाईनचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त लाईन्स. मला ह्याचा सीन असा, ह्या क्लासचा फंक्शन हा ह्या क्लास पुरताच मर्यादित. आता एखादा दुसरा क्लास असेल, एनिथिंग द क्लास, सपोज टेस्ट नावाचा क्लास. आता त्या क्लासला जर सेम फंक्शन पाहिजे असेल याचा सारखाच, पण आता या क्लासकडे दुसरा ऑप्शन काहीच नाहीये की तो दुसऱ्या क्लासचा ऑब्जेक्ट यूज करा, तो फंक्शन म्हणून त्याला परत हे 100 लाईन लिहिणंच, म्हणजे एकच गोष्ट 2-3 क्लासना सेम मॅनर मध्ये लागते. ओके, यालाही लागतंय, त्यालाही लागतंय. आता सध्या एकच ऑप्शन, तुम्ही जरी दुसरा क्लास बनवलं, टेस्ट किंवा जे पण आहे, समथिंग, ह्या क्लासला सुद्धा एक फंक्शन आहे, सेम फंक्शन आहे, पण ती गोष्ट काय आहे, परत लिहावं लागतं. ठीक आहे, इथे रिअल टाइम एक्झाम्पल जर कन्सिडर केलं आपण, एक प्रकारे हा चांगला पण आहे की आपण एका क्लासचे फंक्शन फक्त त्या क्लास पुरता ठेवू. पण ते झालं, आता लेक्चर दोन वेगवेगळ्या सायमल्टेनियसली चालू तिथपर्यंत दॅट इज ओके. जसं कॉलेजमध्ये सुद्धा तुमचे जर आर्ट्सचे लेक्चर वेगळे होत आहे, कॉमर्सचे वेगळे होत आहे, सायन्सचे वेगळे, तिथपर्यंत ठीक आहे. पण अजून करा, तुम्हाला काही इव्हेंट वगैरे असतात कॉलेजमध्ये, फंक्शन्स असतात, गॅदरिंग असतात, मग तिथे आर्ट्सला पण तुम्हाला ते हॉल लागतं, गॅदरिंग कॉमर्स वाल्याला पण लागतं, सायन्स वाल्याला पण लागतं. पण तुम्ही कधी बघितलं काय, एका कॉलेजला एकच हॉल असतो, प्रत्येकसाठी बनवून ठेवलंय का नाही? म्हणजे अशी पण काही गोष्ट असेल ना, ते तिघांना एकत्र लागू शकते. मग ती प्रोग्रामेटिकली कशी इम्प्लिमेंट करायची, मग त्याच्यासाठी इनहेरिटन्स आहे. ठीक आहे, हे प्रोजेक्ट मध्ये सुद्धा इम्प्लिमेंट होतं. फॉर एक्झाम्पल, आता आमच्याकडे एक लोनचा प्रोजेक्ट आला होता, फायनान्शियल डोमेनचा. मग त्या लोन मॅनेजमेंट मध्ये आम्ही जेव्हा रिक्वायरमेंट घेतली होती युजर कडून, खूप टाईपचे लोन होते. ते सारस्वत बँक होते, पायी ऐकलं असेल तुम्ही, त्याचं लोन सिस्टीम बनवायचं होतं. होम लोन होते, त्याच्यामध्ये कार लोन होते, पर्सनल लोन होते, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे लोन होते. याचा प्रोजेक्ट करताना आम्हाला ना याच्यामध्ये पण काही 25-30 क्लास लिहावं लागेल, फंक्शन लिहावं लागेल, याच्यामध्ये पण 30 क्लास, याच्यामध्ये पण 30 क्लास. आधी जनरल क्लास ऑब्जेक्टनेच आम्ही ठरवले की बनवून घेऊ. मग असे बघायला गेले का टोटल क्लास किती लागत होता मला, 90 क्लासचे फंक्शन्स वेगवेगळे. पण ह्या 90 फंक्शन्स मध्ये आम्हाला हे आढळलं की तो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे ना, तो कॉमन आहे प्रत्येकामध्ये. म्हणजे याच्यामध्ये पण असे 20 फंक्शन असे होम लोनला पण लागणार होते, कार लोनला पण लागणार होते, पर्सनल लोनला पण लागणार होते. म्हणजे आम्ही हे 20 फंक्शन प्रत्येक वेळेस ना रिपीट करत होतो. तेव्हा जाऊन लक्षात आलं की इनहेरिटन्सचा यूज करून आपण याला कमी करू शकतो. मग आम्ही काय केलं, जे फंक्शन कॉमनली तुम्हाला पाहिजे होते जनरली, ओके, हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. कॉलेजमध्ये इंटरनेटमध्ये भलतंच शिकवलं जातं, पण इनहेरिटन्सचा रिअल यूज हा आहे. म्हणजे जी गोष्ट कॉमनली तुम्हाला सगळीकडे लागते, त्याचा एक सेपरेट क्लास बनवून घेतला, ठीक आहे, जे पण कॅल्क्युलेशन म्हणून जो पार्ट असतो, आणि त्याच्यात जे 20 फंक्शन लिहून, मग आता माझ्याकडे टोटल क्लास किती उरले? 20-20 गेले, 10-10-10, 30, सॉरी, किती उरले? 30 केले, 10-10-10. पण याला पण हे 20 पाहिजे, ह्याला पण हे 20 पाहिजे, म्हणजे प्रत्येक क्लास त्याला एक्सटेंड करेल जेव्हा याची रिक्वायरमेंट असेल, याला एक्सटेंड करायचं, याची रिक्वायरमेंट असेल, याला एक्सटेंड करायचं, याची रिक्वायरमेंट असेल,
याला एक्सटेंड करा. म्हणजे जिथे 90 फंक्शन्स आम्हाला लागत होते त्या ठिकाणी आम्हाला आता सध्या लागतं फक्त 50. झालं ना, रियूज करता आलं. जी गोष्ट सारखी लागते. एका कॉलेजला 3 हॉल बनवायची काय गरज आहे? एकच हॉलमध्ये काम. ठीक आहे. तसंच इथं रियूज करता येतं इनहेरिटन्स म्हणजे एखाद्या दुसऱ्या क्लासचं फंक्शन आपण आपल्या क्लासमध्ये वापरू शकतो. ठीक आहे. दॅट इज नोन ॲज इनहेरिटन्स. इनहेरिटन्सची डेफिनेशन अशी हा एक बायोलॉजिकल टर्म आहे. ठीक आहे. बायोलॉजिकल टर्म. इनहेरिटन्स. आपण असं म्हणतो बघा, तू तुमच्या वडिलांसारखे दिसते किंवा आईसारखे दिसते. म्हणजे त्यांचे प्रॉपर्टीज बाय डिफॉल्ट आपल्यामध्ये इनहेरिट झालेले आहेत. त्याच्या नावावरून याला इनहेरिटन्स असं म्हटलं गेलं. ठीक आहे. एक बेसिक एक्झाम्पल बघू. बेसिकली क्लास आणि ऑब्जेक्टच आहे. फक्त दुसऱ्या क्लासचे फंक्शन डायरेक्ट आपल्यापर्यंत ऍक्सेसिबल होतात विथ द हेल्प ऑफ इनहेरिटन्स कॉन्सेप्ट. मग त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. सिंगल आहे, मल्टी लेवल आहे, मल्टिपल आहे, हायब्रिड आहे, हेरार्चिकल आहे. हे सगळे टाइप्स मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेले. तो चार्ट्स मध्ये तुम्ही बघितलं असेल तर है ना. त्याच्यामध्येच आपण कुठपर्यंत झालंय काय झालंय हे पण चेक करता येतं. तुम्ही जर बघितलं तर पाठ क्लास ऑब्जेक्टचं झालं काल बघितलं आपण. सिंगल, मल्टी लेवल, मल्टिपल, हेरार्चिकल, हायब्रिड. तर आता हे टाइप्स आपल्याला बघायचे. पण त्याच्या आधी इनहेरिटन्सचा यूज समजतोय. काय इनहेरिटन्सचा यूज? फंक्शनचा काय यूज आहे? हा, रियुजेबिलिटी ऑफ कोड हा त्याचा यूज आहे की एकच कोड सारखा सारखा लागत असेल आपल्याला तर आपण त्याला फंक्शन कॉल करतात. इनहेरिटन्स पण हा काइंड ऑफ तेच आहे पण इथे रियुजेबिलिटी ऑफ फंक्शन्स. फंक्शनचं रियूज आपण करून घेतोय कारण एखादा फंक्शन दुसऱ्या क्लासमध्ये जर असेल तर तो आपल्याला ऍक्सेसिबल नसतो. पण ह्या कॉन्सेप्टने आपण दुसऱ्या क्लासचं फंक्शन सुद्धा ऍक्सेस करू शकतो. दॅट इज इनहेरिटन्स. ठीक आहे. आधी एक सिंपल एक्झाम्पल बघू आपण पॅरेंट क्लासचं. तुम्हाला इनहेरिटन्सचं सिंटॅक्स फक्त कळायला पाहिजे की कशा वेळेने केलं जातं. आधी सिंपल क्लास ऑब्जेक्टचं एक्झाम्पल आपण तयार करू. मग त्याला इनहेरिटन्स मध्ये कन्वर्ट. जनरली लक्ष द्या तर क्लास मी इथे एक पॅरेंट नावाचा बनवला PRNT. ठीक आहे. एका क्लासमध्ये काय असतो आयदर व्हेरिएबल ऑर फंक्शन्स. मी इथे एक फंक्शन बनवलं PP नावाचं. सेल्फ इथपर्यंत ठीक आहे. सेल्फ सॉरी कोलन प्रिंट करेल मी. काय प्रिंट करणार? दिस इज अ पॅरेंट PRENT पॅरेंट प्लस सेम वेने मी क्लास बनवेल CLD नावाचं जे पण चाइल्ड नावाचं. इथे एक फंक्शन लिहिल CC सेल्फ कोलन क्लास आणि ऑब्जेक्टच करतोय आपण. इनहेरिटन्स मध्ये फक्त एक कीवर्ड ऍड होतो म्हणजे तो सिंटॅक्स ऍड होतो. बाकी आहे ते क्लास ऑब्जेक्ट. इथे आपण काय लिहिणार? दिस इज चाइल्ड. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. दोन क्लास घेतले. पहिल्या क्लासमध्ये पॅरेंट्स बद्दल लिहिलं, दुसऱ्या क्लासमध्ये चाइल्ड बद्दल लिहिलं. आता जर मला पॅरेंट मधला PP फंक्शन एक्झिक्यूट करायचं असेल सध्या एकच ऑप्शन आहे आपल्याला पॅरेंटचा ऑब्जेक्ट बनव. ऑब्जेक्ट कसं बनवतो आपण? एक व्हेरिएबल नाव इज इक्वल टू क्लासचं नाव. कारण त्यानेच आपल्याला तो फंक्शन ऍक्सेसिबल होईल. एकच ऑप्शन आहे. आता पॅरेंट ऍक्सेसिबल होईल राईट. आता पॅरेंटचा ऑब्जेक्ट वापर करून मी चाइल्डला कॉल करू शकतो का सध्या? पॉसिबल असं? असं पॉसिबलच नाही. ते तर आपण काल बघितलं. नाही तर ते सिंपल फंक्शन सारखं झालं. कोणी कोणाला ऍक्सेस करतं. क्लास आता मला जर हा चाइल्डचा फंक्शन पाहिजे असेल मला इथे ऑब्जेक्ट बनवावं लागेल चाइल्डचा इक्वल CLD विथ द हेल्प ऑफ चाइल्ड ऑब्जेक्ट मी चाइल्डचे फंक्शन कॉल करू शकतो. नाही पॅरेंट चाइल्डचे कॉल करू शकतो, नाही चाइल्ड पॅरेंटचे कॉल करू शकतो. आता जर मला इथे वाटलंय की मी विथ द हेल्प ऑफ चाइल्ड ऑब्जेक्ट पॅरेंटला कॉल करतो, काही पॉसिबिलिटी आहे? सध्या काहीच नाही. कारण त्या क्लासच्या ऑब्जेक्टने फक्त आपण त्याचेच फंक्शन कॉल करू शकतो. हा एक जनरल क्लास अँड ऑब्जेक्टचा रूल आहे आणि तो त्याच्या ठिकाणी परफेक्ट आहे.
ठीक आहे. कारण जे फंक्शन बाहेर आहे ते कोणीही कसे ऍक्सेस करू शकतात, त्याला रिस्ट्रिक्ट करण्यासाठी आपण क्लास बेस आणि ऑब्जेक्ट बेस प्रोग्रामिंग करतो. पण अशी पण कधी गरज असते की काही गोष्टी कॉमनली सगळ्यांना लागत असतात. मग त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या क्लास मधले फंक्शन आपल्या क्लासमध्ये कसे ऍक्सेस करणार, त्याच्यासाठी कॉन्सेप्ट वापरावा लागतो तुम्हाला इनहेरिटन्स. इनहेरिट कसं करणार हे बघा. इथे जे क्लास आहे त्याच्या प्रत्येक लँग्वेजच्या वेगवेगळा सिंटॅक्स जावामध्ये एक्सटेंड वापरला जातो. ठीक आहे. आणि इथे कसं करणार तुम्ही, राऊंड ब्रॅकेट्स मध्ये क्लासचं नाव काय, PRNT. ठीक आहे. तर हा तुमचा झाला सिंगल और सिंपल इनहेरिटन्स. याचा अर्थ असा आहे, पॅरेंट मध्ये जेवढे पण मेथड्स अवेलेबल असतील ते सगळे मी आता ऍक्सेस करू शकतो विथ द हेल्प ऑफ चाइल्ड ऑब्जेक्ट ओनली. आता जर मी प्रोग्राम रन केला, आतापर्यंत काय होत होतं, चाइल्डच्या ऑब्जेक्टने फक्त आपण चाइल्डच ऍक्सेस करू शकत होतो. बट फक्त आपण त्याला इनहेरिट केल्यामुळे आपण त्याच्यातले मेथड्स कॉल करू शकतो. आता हा एरर नाही देणार. लक्षात आलं? मग एकदा की तुम्ही एक्सटेंड केलं, मग चाइल्ड मधली प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऍक्सेस करतायत. किती पण फंक्शन असू द्या, ऑर एल्स त्याच्यामध्ये व्हेरिएबल असू द्या. दिस इज अ कॉन्सेप्ट ऑफ इनहेरिटन्स. पहिलं इनहेरिटन्स समजणं खूप गरजेचं आहे, कारण याच्या बेसवर सगळ्या गोष्टी. मग इथे मी सी डॉट ते व्हेरिएबलचे नाव सुद्धा ऍक्सेस करू शकतो. सो मेन क्लास ऑब्जेक्ट सारखाच आहे. सिंटॅक्स जो आहे आपला, हा सिंटॅक्स आहे इनहेरिटन्स. तर पहिला पार्ट आपण बघितला, दॅट इज सिंगल लेवल इनहेरिटन्स और अ सिंपल इनहेरिटन्स. ठीक. पहिला टाइप समज आले, सिंटॅक्स इनहेरिटन्स लाईक दिस. सिंगल लेवल और सिंगल इनहेरिटन्स. फर्स्ट पार्ट म्हणजे एक पॅरेंट आहे, एक चाइल्ड आहे, याने याला एक्सटेंड केल्यामुळे याच्यातले सगळे फंक्शन इथे ऍक्सेसिबल होऊन गेले. सेकंड टाइप आपल्याला स्टडी करायचं. पहिला टाइप सिंगल पॅरेंट सिंगल चाइल्ड. सिंगल पॅरेंट सॉरी सिंगल पॅरेंट एक लेवल. मल्टी लेवल मध्ये काय होत, म्हणजे इथे एकच चाइल्ड आहे, एकच पॅरेंट आहे, सो हे डायरेक्ट इनहेरिट होत. मल्टी लेवल मध्ये याची लेवल वाढलेली असते, म्हणजे ग्रँड पॅरेंट असेल, एक पॅरेंट असेल आणि एक चाइल्ड असेल. मग ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचं इनहेरिटन्सने होतं काय, जर अज्युम करा आपल्याकडे इथे ग्रँड पॅरेंट आहे, सो लेट मी ऍड दिस इज पॅरेंट, दिस हा टाइप आहे तुमचं सिंटॅक्स. आता मल्टी लेवल मध्ये काय होतं, इथे आलं दिस दिस. इथे जर मी एक ग्रँड पॅरेंट घेतला, इथे जर मी पॅरेंट घेतला, इथे जर मी चाइल्ड घेतला, ठीक आहे. हा तुमचा काय झाला, मल्टी लेवल. पण मेन काय लक्षात घ्या थिंग्स, इथे झाला मल्टी लेवल. आता होतं काय, नेहमी रूट क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट बनावं लागतं. जर पॅरेंटने ऑलरेडी ग्रँड पॅरेंटला एक्सटेंड केलेलं आहे, इनहेरिट केलेले आहे, तर याच्यातले सगळे मेथड कुठे अवेलेबल आहे आता, पॅरेंट मध्ये. हेच इनहेरिटन्स सांगतो. पण त्याच ठिकाणी जर चाइल्ड सुद्धा इनहेरिट करतोय पॅरेंटला, मग डायरेक्टली इनडायरेक्टली चाइल्ड साठी पॅरेंटचे पण मेथड अवेलेबल असतील ऍज वेल एज ग्रँड पॅरेंटचे पण.
म्हणजे आपण एखादा क्लास एक्सटेंड करतो आणि त्याने ऑलरेडी दुसरा क्लास जर एक्सटेंड केलेला असेल, तर मग जी लेवल जिथपर्यंत जाते एक्सटेंडची ते सगळे फंक्शन लास्ट वाल्यांना ऍक्सेसिबल असते. ठीक आहे. दॅट इज मल्टी लेवल. मग ही लेवल कुठपर्यंत त्याचं काही लिमिट नाही. जेवढे क्लासेस एक दुसऱ्याला इनहेरिट करत जातील त्याला तो एक्सटेंड करतात. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला दाखवू शकतो, पण हे जावा मध्ये जास्त समजतं. तर त्याच्यामध्ये खूप सारे बिल्ट इन क्लासेस. पायथन तुम्हाला दाखवत नाही त्या गोष्टी. पण एक क्लास दुसऱ्याला एक्सटेंड करत 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 त्याचे जेवढे लेवल बनतात तुम्ही इमॅजिन नाही करू शकता. म्हणजे आपल्याला दिसताना शेवटी एकच क्लास एक्सटेंड केल्यासारखा दिसतो. तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिकल एक गोष्ट. मल्टी लेवल्सचं कसं. तर जावामध्ये आम्ही खूप डील करतो त्या गोष्टीची. एक छोटासा प्रोग्राम इथे बघा तुम्ही जर बघितलं तिथे एक्सटेंड कीवर्ड वापरला जातो, फक्त तेवढं लक्षात घ्या आपल्या इथे. याने कोणाला एक्सटेंड केलंय? जे फ्रेंड्स झालं याचं. बट मी जर मध्ये गेलो, जे फ्रेमने कोणाला एक्सटेंड केलेलं? फ्रेम. याच्यामध्ये जर मी गेलो, त्याने कोणाला एक्सटेंड केलं? विंडोज. च्यामध्ये गेलो, त्याने कोणाला एक्सटेंड केले? कंटेनर. याने कंपोनंट. सो दिस इज मल्टी लेवल इनहेरिटन्स. ठीक आहे. एक 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 म्हणजे मला कोणालाच परत इनहेरिट करायची गरज नाही. जर मी याला एक्सटेंड केलंय म्हणजे याच्यापैकी ज्यांनी ज्यांना ज्यांना एक्सटेंड केलेलं असेल सगळी प्रॉपर्टी माझ्याकडे. ही बेटर एक्झाम्पल काय माहिती वंशवळ ज्याला आपण म्हणतो ना, तो म्हणजे सरनेम आपल्याला भेटत गेलेलं आहे. पॅरेंटचं नाव घेतलं मग आपलं नाव घेतलं. पॅरेंट सरनेम ग्रँड पॅरेंट कडून भेटलं, पॅरेंटचं नाव पॅरेंट कडून भेटलं, आपलं नाव. हे मल्टी लेवल्स. ठीक आहे. याला मल्टी लेवल. लक्षात आलं? ठीक आहे. प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू. जे करायचं आपल्याला क्लास ऑब्जेक्ट अँड इनहेरिटन्स, फक्त त्याचे टाईप लक्षात आलं. याला कसं इम्प्लिमेंट करणार आपण? एक छोटस एक्झाम्पल घेऊ. तेच ग्रँड पॅरेंट, पॅरेंट अँड चाइल्ड. न्यू फाईल बनवते मी. आपण व्हेरिएबल किंवा फंक्शन घेऊ शकतो. आता मी व्हेरिएबल घेतो. सपोज अज्युम करा की ml lvl इनहेरिट क्लास मी ग्रँड पॅरेंट म्हणून घेतो जी gprnt ग्रँड पॅरेंट्स. ठीक आहे. इथे मी काय घेतो एस नेम म्हणून घेतो SNM. दॅट इज सरनेम. फॉर एक्झाम्पल माझं सरनेम घेतो. ठीक आहे. एक सरनेम आहे ग्रँड पॅरेंट मध्ये. पॅरेंट मध्ये आलो मी PRN. आयदर व्हेरिएबल घ्या फंक्शन घ्या, कॉन्सेप्ट सेमच असतं. मी इथे PNM घेतो. ठीक आहे. आणि मी इथे क्लास घेतो CL. ते माझं नाव घेतो. इथपर्यंत ठीक आहे. सरनेम आहे ग्रँड पॅरेंट कडे, पॅरेंट नेम आहे पॅरेंट कडे, चाइल्ड नेम आहे चाइल्ड कडे. आता जर मी इथे एक फंक्शन बनवतोय डेफ FLNM फुल नेम. ठीक आहे. आता सध्या मी काय प्रिंट करू शकतो फक्त इथे सेल्फ डॉट NM बिकॉज चाइल्डचं. मी जर इथे चाइल्डचा ऑब्जेक्ट बनवला C इक्वल टू CLD ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ चाइल्ड मी फंक्शन कॉल करू शकतो F फंक्शन. आता मला नाव माझं प्रिंट होऊन जाईल. बरोबर. जर मला पॅरेंटचं नाव पाहिजे असेल तर मला इथे काय करावं लागेल कॉमा SELF सेल्फ डॉट ENM. ऍक्सेस होईल का तो आपल्याला? आता सध्या तर नाही होणार, कारण तो पॅरेंट क्लास मधला आहे. हे जर ऍक्सेस करायचं असेल तर आपल्याला पॅरेंटचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. पण आपण इनहेरिटन्स शिकलोय म्हणून इथे आपण काय करणार PRNT. याचा अर्थ काय? पॅरेंट क्लास मध्ये सगळ्या गोष्टी चाइल्ड मध्ये. याला जर तुम्ही रन केलं ऍक्सेस होऊन गेलं सेम. आता मला जर सरनेम सुद्धा पाहिजे असेल मी ते काय काम करेल कॉमा
सेल्फ डॉट एस एन एम भेटून जाईल का सरनेम. इंडिव्हिज्युअल क्लास त्या क्लासचे व्हेरिएबल त्याच्यामध्येच ऍक्सेसिबल आहे. पण आता मी ना इथे नाही करणार ग्रँड पॅरेंट्स. अज्युम करा की पॅरेंटने ना यांना एक्सटेंड करून टाकले, पण आपण पॅरेंटला ऑलरेडी केलेलं आहे आणि ज्यांनी दुसऱ्याने क्लास ऑलरेडी एक्सटेंड केलेला असेल तर याचे आणि याचे मेथड डायरेक्टली इनडायरेक्टली आपण इथे ऍक्सेस करू शकतो. सो दिस इज नोन ॲज अ मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टी लेवल इनहेरिटन्स, तीनही गोष्टी आपल्याला ऍक्सेस, ग्रँड पॅरेंट कडून भेटला, पॅरेंट कडून भेटला आणि आपण भेटला. लेवल्स आहेत जे आपल्याला फक्त एकाच क्लासला इनहेरिट करावं लागले, त्या क्लासने ऑलरेडी दुसऱ्यांना इनहेरिट केलेलं होतं. डायरेक्टली इनडायरेक्टली सगळ्या गोष्टी एका खाली एक आपल्याला ऍक्सेसिबल झाल्या. ओके, सो दिस इज अ मल्टी लेवल इनहेरिटन्स. दोन टाईप लक्षात आले. सगळ्यात प्रॉपर रिअल टाइम एक्झाम्पल आहे, लॉंग टर्म लक्षात तुम्हाला राहून जाईल. ठीक, पुढचं टाईप आता बघूया आपण. मल्टी लेवल सिंगल लेवल. सगळ्यात जास्त यूज होणारी हे दोनच आहे. इथून पुढे ते टाईप आहेत पण ते बघून ठेवावं लागतील आपल्याला की कसं वेळेने वापरता येतील, कसं वापरता येतील. दिस इज रिअल टाइम एक्झाम्पल ऑफ दिस. आयदर तुम्ही व्हेरिएबलचा यूज नाही करा किंवा फंक्शनचा यूज नाही करा, वन अँड द सेम. पुढचा टाईप आपण बघू आता, दॅट इज हायरार्चिकल इनहेरिटन्स. दोन टाईप झाल्याचे. नाव थर्ड टाईप हायरार्चिकल. हायरार्चिकलचा अर्थ असा असतो की एक पॅरेंट आहे आणि दोन चाइल्ड आहे. A tree like a structure is known as an hierarchy inheritance. Hierarchy. So इथे पॅरेंट असेल, इथे चाइल्ड वन असणार आहे आणि इथे चाइल्ड टू. पण ह्या केसमध्ये लक्षात घ्या, चाइल्ड वनला जर पॅरेंटचे मेथड पाहिजे असेल तर चाइल्ड वनला सुद्धा पॅरेंटला इनहेरिट करावं लागेल आणि चाइल्ड टू ला सुद्धा याला इनहेरिट करावं लागेल. या टाईपला म्हणतात हायरार्चिकल स्ट्रक्चर और ट्री लाइक स्ट्रक्चर. हायरार्चिकल इनहेरिटन्स. ठीक आहे, म्हणजे एक पॅरेंट क्लास बनवावा लागेल, दोन वेगळे चाइल्ड बनवावे लागतील. चाइल्ड वनचा पण ऑब्जेक्ट बनेल ऍज वेल ॲज चाइल्ड टू चा सुद्धा ऑब्जेक्ट बनेल आणि चाइल्ड वनच्या हिशोबाने हे पण कॉल होईल, याने पण सेम. ठीक आहे, यालाच आपण अच्छा नवीन एक्झाम्पल घेऊ. हायरार्चिकल क्लास PRNT बनवला आणि इथे फक्त एक मेथड देऊन टाकतो किंवा व्हेरिएबल पण करू शकता, बट मेथड लिहून टाकू आपण. पॅरेंट नावाचा एक मेथड आहे, सो आपण इथे लिहू की दिस आय एम पॅरेंट लिहून टाकतो. आय एम पॅरेंट, PARENT पॅरेंट. ठीक आहे, दोन चाइल्ड बनवायचे लागतील. क्लास CLD1 कोलन एक कोलन, इथे एक डेफ फंक्शन बनवतो C1 नावाचं. CL1 नावाचं सेल्फ पास करावं लागेल, SELF फॉर द ऑब्जेक्ट क्रिएशन. इथे प्रिंट करणार आपण विना इथे आय एम CHILD चाइल्ड वन. सिमिलर मॅनर फॉर चाइल्ड टू ॲज वेल, चाइल्ड टू CL. आय एम चाइल्ड टू. एक पॅरेंट आहे, दोन चाइल्ड आहे,
या केसमध्ये चाइल्ड 1 पण इनहेरिट करतोय तुमच्या पॅरेंटला, चाइल्ड 2 सुद्धा इनहेरिट करतोय पॅरेंटला. दिस इज दिस. या केसमध्ये आपल्याला दोघांचा ऑब्जेक्ट बनवणं आहे. C1 इज इक्वल टू CLD1 C1 डॉट P1 कॉल करू शकतो ऍज वेल एज C1 डॉट CL1 विथ द हेल्प ऑफ पॅरेंट्स. चाइल्ड 1 चा पण तोच पॅरेंट. चाइल्ड 2 ला जर या गोष्टी पाहिजे असेल तर सेम सगळे 2 च्या हिशोबाने. चाइल्ड 2 C2 CL C2 ने पण सेम पॅरेंट कॉल करणार बट तो प्रिंट करला तर चाइल्ड 2 इंस्टेड ऑफ चाइल्ड 1. पॅरेंट सेम आहे चाइल्ड 1 साठी पण, पॅरेंट सेम आहे चाइल्ड 2 साठी. दिस इज नोन एज हायरार्चिकल इनहेरिटन्स. एक पॅरेंट 2 चाइल्ड. ओके. 3 टाइप लक्षात येतं. सिंगल लेवल इनहेरिटन्स, मल्टी लेवल्स, हायरार्ची. ठीक आहे. आता दुसरा पार्ट जो आहे तो आहे मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्सचा अर्थ असा, याचा एक्झॅक्टली रिव्हर्स. म्हणजे आपल्याकडे आता 2 पॅरेंट असतील. ठीक आहे. जावा मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही, पण पायथन मध्ये आहे. पॅरेंट 1 अँड पॅरेंट 2 आणि चाइल्ड मात्र एक असणार. मल्टिपल इनहेरिटन्स. ह्या केसमध्ये हा कन्फ्युज नाही करत. पॅरेंट 1 पण आहे आपल्याकडे, पॅरेंट 2 सुद्धा, चाइल्ड मात्र एकच. मल्टिपल इनहेरिटन्स कसं करायचं ते आता आपण बघू. चाइल्ड म्हणजे एकच चाइल्ड पॅरेंट 1 ला पण इनहेरिट करेल ऍज वेल एज पॅरेंट 2 ला सुद्धा इनहेरिट करणार. So this kind of concept is known as multiple inheritance. Multiple inheritance. Multiples. ठीक आहे. आता बघा कसा वर्क होईल. तर सिंपल आपण काय करू, आपल्याला एक पॅरेंट चाइल्ड क्लास लागणारच आहे. So let's take some example. New files. Save करूया. मल्टिपल एक क्लास लागणारच. एकच पॅरेंट बनवायचं, दोन पॅरेंट बनवायचे आणि एक चाइल्ड बनवायचं. पॅरेंट 1 नावाचा बनवतो मी. क्लास पॅरेंट 1 आणि याच्यामध्ये पण मेथड बनवू की P1 नावाचा मेथड. आय एम पॅरेंट 1 नावाचं मेथड बनवतो. ठीक आहे. चाइल्ड 1 दोन पॅरेंट बनवावं लागतील. पॅरेंट 1 कॉमा पॅरेंट 2. P2 नावाचा मेथड आय एम पॅरेंट. आता चाइल्ड काय करेल माहिती, तो पॅरेंट 1 ला पण एक्सटेंड करेल, कॉमा PRNT 2 ला पण एक्सटेंड करेल. And this is known as multiple inheritance. Multiple inheritance. Single child having multiple parents. Inheritance. ठीक आहे. या केसमध्ये आपल्याला एकच ऑब्जेक्ट बनवावं लागेल. C इज इक्वल टू CLD 1. या ऑब्जेक्टने आपण पॅरेंट 1 ला पण कॉल करू शकतो ऍज वेल एज पॅरेंट 2 ला सुद्धा कॉल करू शकतो. C डॉट P1 ऍज वेल एज C डॉट P2. दोघांना इनहेरिट केलेले आणि इवन C डॉट CL1. मल्टिपल पॅरेंट्स.
मग असं काही रेस्ट्रिक्शन नाही. 3 पॅरेंट असेल तर कॉमा पी-आर-एन-टी 3 पण करू शकतो. पण ना इथे जावामध्ये ह्या गोष्टी का सपोर्ट करत नाही? अझ्युम करा की दोघांमध्ये सेम मेथड आहे. ठीक आहे. मग इथं प्रॉब्लेम होऊन जाईल. आता सांगा काय होईल? इथे पॅरेंट 1 लिहिलंय, इथे पॅरेंट 2 लिहिलंय. C1 इथे पण P1 मेथड, इथे पण P1 मेथड. जावा डायरेक्ट सांगतो की धीरे अँबिग्युटी, कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतो म्हणून तो सपोर्ट करत. पण आता पायथन काय करेल बघा. काय केलं? त्यांनी सेम पहिलंच जे मेथड भेटलं तेच कॉल करून. ठीक आहे. हा पायथन ऑटोमॅटिकली असे सपोर्ट करून घेतो, पण जावा मात्र करत नाही. सिंटॅक्स मध्येच एरर देऊन टाक. ठीक आहे. पण नेहमी पेन्शन मेथड वेगळं ठेवा, तरच त्याचं काहीतरी मिनिंग येईल. पण तो पॅरेंट 2 मध्ये जाणारच नाही. त्याला पॅरेंट 1 मध्येच भेटला. तिथेच थांबेल आणि तेच प्रिंट कर. ठीक आहे. मल्टी. चारही टाइप समजता इम्पॉर्टन्स आहे. सिंगल लेवल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, हायरार्चिकल, मल्टिपल्स. सगळ्यात जास्त कॉमनली यूज इनहेरिटन्स जो असेल तो सिंगल आणि मल्टी लेवल्स हे पण वापरतात. अपार्ट फ्रॉम दिस अजून एक टाईप आहे, पण खूप रेअर केस मध्ये वापरतात, पण माहिती पाहिजे. त्याला हायब्रिड म्हणतात. ठीक आहे. कॉम्बिनेशन ऑफ एनी टू. ठीक आहे. कॉम्बिनेशन ऑफ एनी टू इज नोन ॲज हायब्रिड इनहेरिटन्स. तुम्ही हे जे हेरार्चिकल बनवलेलं आहे, यालाच तुम्ही इथं वरती ग्रँड पॅरेंट घेऊन टाका. म्हणजे इथे मल्टी लेवल पण होऊन जाईल आणि हायरार्चिकल पण होऊन जाईल. त्यालाच तुम्ही काय करू शकता? हायब्रिड इनहेरिटन्स. आता बनवलेलं आपण हायरार्चिकल्स. ठीक आहे. वरती अजून एक ग्रँड पॅरेंट घेऊन टाका. जिथे दोन्ही वेने काम करेल. तुमचं हेरार्चिकल पण आहे, वरती ग्रँड पॅरेंट असल्यामुळे मल्टी लेवल पण होऊन जाईल, ॲज वेल ॲज हे पण होऊन जाईल. त्याला तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. फक्त हेच प्रोग्राम सिंपल परत लिहायची गरज नाही, पण ठीक आहे लिहून टाकू. सगळेच एक्झाम्पल त्याकडे असतात हायब्रिड. फक्त वरती जाऊन काय लिहिणार आहे आपण? क्लास जीपी लावून जीपी लिहू ग्रँड पॅरेंट. ठीक आहे. जी नावाचं फंक्शन लिहू शकतो. डेफ जी सेल्फ लिहावं लागतं. SELF सेल्फ प्रिंट I am grandparents. I am GPR. GPR एंट्री. ठीक आहे. पण या ठिकाणी याला काय करावं लागेल? जीपी म्हणजे चाइल्ड 1 पी ला कॉल करत होता, आता चाइल्ड 1 कोणाला कॉल करू शकतो? जी ला पण कॉल करू शकतो. जी नावाचं मल्टी लेवल पण झालेलं आहे. C1 डॉट आपण जी सुद्धा कॉल करू शकतो. चाइल्ड 2 सुद्धा जी. parent, grandparent, child, parent, grandparent, child. Multi-level as well as hierarchical. This is a kind of hybrid inheritance. हे सगळे इनहेरिटन्सचे टाइप्स आहेत. सिंगल लेवल, मल्टिपल, हायरार्चिकल and hybrid inheritance. The combination of any two is known as hybrid inheritance. लक्षात आलं?